नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त पीक कर्ज घेणाऱ्या आणि थकबाकीदार शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि ते म्हणजे की जे काही आपलं पीक कर्ज नूतनीकरण आहे, त्या शेतकऱ्यांनी जर पीक कर्जाचं नूतनीकरण केलं असेल तर त्यांना शेतकऱ्यांना शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आणि त्यासोबत त्या शेतकऱ्यांना जे काही नवीन पीक कर्ज असेल तर ते सुद्धा तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना दोन मोठे लाभ होणार आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज नूतनीकरण केलं नसेल त्यांसाठी सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा सुद्धा लाभ होणार आहे. आणि त्या शेतकऱ्यांना नंतर पीक कर्ज सुद्धा तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. आणि या सर्वांची जी काही तारीख आहे तर ती तारीख फक्त आता 30 जूनपर्यंत करण्यात आली आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पीक कर्जाचं नूतनीकरण जे आहे तर ते 30 जूनपर्यंत करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं आहे. आणि त्यापुढे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कारण की मित्रांनो, जे काही शेतकरी पीक कर्जाचं नूतनीकरण करतील तर त्यांना नूतनीकरण केल्यानंतर 10% वाढसुद्धा देण्यात येणार आहे. आणि जे आपलं 25-26चा वार्षिक आराखडा आहे तर यामध्ये खरीप हंगामासाठी 56,400 खरेदीदारांना 1,500 कोटी रुपयांचं लक्ष्यांक ठरवण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर किरण पाटील आत्तापर्यंत 21,468 शेतकऱ्यांना 247.59 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि कर्जवाटपाचे प्रमाण जे आहे तर ते नगण्य असून शेतकऱ्यांना कर्ज वितरणामध्ये सुलभता आणि अडचणीचं निराकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आता शेतकरी सहायता केंद्रसुद्धा सुरू करण्यात आले आहेत. आणि शेतकरी सहायता केंद्रामुळे शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज मंजूर होण्यात जे आहे तर ते मदत होत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जे काही पीक कर्ज घेतलेले असेल तर तिथे आता 31 मार्च ऐवजी याची मुदत वाढून 30 जूनपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना मुदत जी आहे तर ती देण्यात आली आहे. आणि 30 जूनपर्यंत जे शेतकरी पीक कर्जाचं नूतनीकरण करतील त्यांना 10% वाढीव कर्ज बँकेकडून दिल्या जाणार आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी 30 जूनपूर्वी कर्जाचं नूतनीकरण करून केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत परतावा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे. त्यासोबतच जे काही आपले प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना आहे तर त्या अंतर्गत 20 रुपयामध्ये अपघाती मृत्यू विमा संरक्षण आहे. आणि त्यासोबतच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 436 रुपयामध्ये नैसर्गिक मृत्यू संरक्षण दिलं जात आहे. त्यामुळे किरण पाटील या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येकी 2 लाख विमा दिला जात आहे. आणि ज्या लाभार्थ्यांनी योजनेमध्ये सहभाग नोंदवला नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शाखेमध्ये भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल जर नवीन असेल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.